पर्वत ठाणे काम क्रोध दो पर्वत ठाणे काम क्रोध दो पर्वत ठाणे काम क्रोध दो पर्वत ठाणे हरी लोभ चोर संघात लोभ चोर संघात कोण बतावी बाळ गुरु बिना कोण बतावी बाळ गुरु बिना कोण बतावे वाद गुरु बिना कोण बतावे वाद भ्रांति की बाड़ी नदिया बिचमो 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 हरि अहंकार की लाट अहंकार की लाट कोण बतावी बाळ गुरु बिना कोण बतावी बाळ गुरु बिना कोण बतावे वाद गुरु बिना कोण बतावे वाद कहत कबीरा सुन मेरे गुनिया कहत कबीरा सुनो मेरे गुनिया कहत कबीरा सुन मेरे गुनिया कहत कबीरा सुनो मेरे गुनिया क्यों करना वो भाट क्यों करना वो भाट कौन बतावी बाळ गुरु बिना कौन बतावी बाळ गुरु बिना कोण बतावे वाद गुरु बिना कोण बतावे वाद राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम बोला बोला सर्वांनी बोलायचंय राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम कारण राम नाम संकीर्तन करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने खरं कीर्तन करणं आहे बरं का कथा करणं आहे नाम संकीर्तन साधन पै सोपे कुच्चरपणा करायचा नाही कारण जिथं जिथं रामकथा असेल तिथं तिथं भगवान हनुमंतराय असतात महाराज बरं का आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्या हातात काय असतं गदा कधी फिरविल काही सांगता येत नाही बरं का म्हणून कुच्चरपणा करायचा नाही आणि जे कोणी नाव घेणार नाही ना रामाचं महाराज त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ बरं का म्हणून शेजारचा म्हणलं नाही ना त्याला काहीही करून भजन म्हणायला लावायचं बरं का सर्वांनी प्रेमाने राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 जय सीता हो बोला बोला राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम
कोण बतावे वाट. मला सांगा ना, खऱ्या अर्थाने त्या ईश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये जर दुवा कोण असतील तर ते सद्गुरू महाराज आहेत. आणि म्हणून तर शास्त्र तुम्हाला आम्हाला उपदेश करत आहे. महाराज ऐका ना, एकीकडे जर स्वतः ईश्वर असेल, भगवान परमात्मा असेल, आणि एकीकडे जर सद्गुरू महाराज असतील, तर शास्त्र सांगतंय देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. किंवा गुरु गोविंद दोऊ खडे ताके लागू पाय, बलहारी गुरु आपकी जो गोविंद दिखाय. त्या गुरुमध्ये एवढं सामर्थ्य असतं महाराज. अरे साक्षात निर्गुण निराकार परब्रह्म, त्या परब्रह्माला सुद्धा तुमच्या चरणारविंदामध्ये महाराज टाकण्याचं खऱ्या अर्थाने सामर्थ्य कोणाचं असेल तर सद्गुरू महाराजांचं आहे. सद्गुरू ही 3 प्रकारची कृपा करत असतात बरं का. एक आहे हस्तकृपा, एक आहे नेत्रकृपा, आणि एक आहे आलिंगन कृपा किंवा शब्द कृपा. शब्दाच्या माध्यमातून त्या भगवान परमात्म्याचं सुंदर प्रकारच्या सगुण स्वरूपाचं वर्णन करून आपल्या शिष्याला तारून नेणारे एक सद्गुरू आहेत. तर हस्तकृपेच्या माध्यमातून सुंदर प्रकारच्या आपुल्या पदावरती विराजमान करणारे एक सद्गुरू आहेत. तर काही काही सद्गुरू महाराज फक्त कृपा कटाक्षे निहाळिले आणि आपुले पदी बैसविले. फक्त डोळ्याच्या सामर्थ्याच्या माध्यमातून कृपा कटाक्ष टाकल्याबरोबर या संसार सागरातून उद्धरून नेणारे सद्गुरू आहेत. सद्गुरूची जर कृपा झाली तर नेमकं काय होतं तुम्हाला सांगून जाईल महाराज. आठवलंय म्हणून बरं का. ऐका, एक सुंदर प्रकारचे कबल नावाचे महामुनी होऊन गेले आपल्या या वैश्विक सनातन हिंदू धर्मामध्ये आणि या भारत भूमीमध्ये. ते कबल महामुनी एवढे विद्वान होते महाराज. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखदगत होते. आणि त्यांना असं वाटलं की आपण जे काही विद्या अर्जित केली, आपण वेदाध्ययन केलं, त्याचा इतरांना काहीतरी फायदा व्हावा म्हणून त्यांनी सुंदर प्रकारच्या एका संस्थेचा गुरुकुलाचं निर्माण केलं होतं बरं का. अनेक भागाभागामधून शिष्य तिथं शिक्षण घेण्याकरता येत होते. कबल महामुनी सुंदर प्रकारचं सर्वांगाचे कान करून आणि संपूर्ण आपलं तन मन धन त्याच्यामध्ये ओतून आपल्या शिष्यांचं कल्याण करण्याकरता वेदाचं तत्वज्ञान सांगत होते. त्या संपूर्ण शिष्यामध्ये एक सांदीपणी नावाचा शिष्य होता बरं का. आता ऐका, त्या सांदीपण्याने संपूर्ण वेदाध्ययन पूर्ण केलं, सर्व शिष्यामध्ये अग्रेसर होता, संपूर्ण त्याने विद्या प्राप्त केली. आता आपल्या शिष्याने किती विद्या प्राप्त केली याची परीक्षा घेण्याकरता महाराज काही सद्गुरू काय करत असतात, परीक्षा घेत असतात, प्रयत्न करत असतात. त्या कबल महामुनींना वाटलं की या सांदीपनीने नेमकी किती आपले खऱ्या अर्थाने आपल्याकडून ज्ञान घेतलंय आणि ते ज्ञान कितीपर्यंत त्याला पोचलंय हे पाहण्याकरता परीक्षा घ्यायला सुरुवात केली. एक दिवस सांदीपण्याला उठवलं, सकाळी 4च्या सुमारास सांगितलं, सांदीपण्या, ए सांदीपण्या उठ, लवकरात लवकर ती कुऱ्हाड घे आणि जंगलामधून लाकडं तोडून आण. जंगलामध्ये तो सांदीपणी गेला, सुंदर प्रकारची लाकडाची मोळी घेऊन महाराज त्या कबल महामुनींच्या समोर आणून टाकली. सांदीपण्या आणलीस का, हा सुंदर प्रकारचा हंडा घे, नदीवरून सुंदर प्रकारचं पाणी घेऊन ये. महाराज दिवसभर सारखे कामं सांगायला सुरुवात केली, कारण परीक्षाच घ्यायची होती ना त्या सांदीपणीची. हा सांगितलं, झालंय का सर्व कामं, एक काम कर सांदीपण्या, आपल्याला लवकरात लवकर भिक्षा मागण्याकरता, मधुकरी मागण्याकरता जायचंय, झोळी घे. महाराज भिक्षेची झोळी आपल्या काखेमध्ये घेतली. सांदीपणी कबल महामुनींच्या पाठीमागं निघाला. आता ऐका, निघाल्याच्या नंतर अशा घनदाट अरण्यामधून जात असताना अनेक शेतकरी सुंदर प्रकारचे महाराज कामं आपल्या आपल्या शेतामध्ये करत होते. तेवढ्यामध्ये भला मोठा एक विशाल वृक्ष पाहिला. त्या विशाल वृक्षाच्या सावलीला कबल महामुनी थांबले आणि सांगितलं, सांदीपण्या इथं एक खड्डा खांद. सांदीपण्याने महाराज कसं तरी इकडून तिकडून लाकूड पाहिलं, त्या लाकडाला धार सुंदर प्रकारची केली. त्या लाकडाने महाराज खड्डा खांदायला सुरुवात केली. सांदीपण्या एवढा छोटा नको, मी बसेल इथपर्यंत खड्डा खांद. भला मोठा खड्डा खांदला महाराज. ऐका, कबल महामुनी आतमध्ये जाऊन बसले. सांदीपण्याला सांगितलं, सांदीपण्या ते संपूर्ण माती माझ्या अंगावर ढकलून दे. संपूर्ण माती महाराज अंगावर ते ढकलून दिली. ढकलून दिल्याच्या नंतर बघता बघता ती पोटापर्यंत माती आली, बघता बघता छातीपर्यंत ती माती आली, नाकातोंडामध्ये माती चालली. तेवढ्यामध्ये मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली महाराज कबल महामुनीने. हे कोणी शेतकरी वगैरे असतील तर लवकरात लवकर धावत या. बघा, हा माझा शिष्य माझ्याकडून वेदाचं तत्व जाणून घेतलं, अध्ययन केलं.
आणि हा साक्षात मला जिवंत पुरायला निघालाय. याला असं वाटतं की आपल्यासारखं ज्ञानी या विश्वामध्ये दुसरं कोणी असू नये म्हणून मला जिवंत पुरायला निघालाय. तेवढ्यामध्ये शेतकरी महाराज शेतामध्ये काम करत होते. आपले ते काम तसेच सोडून धावत पडत कबल महामुनींकडे आले. आल्याच्या नंतर बघतात तर खरोखर जिवंत पुरायला निघाला होता सांदीपनी. त्या सगळ्या शेतकऱ्याने जे दिसल हातामध्ये सापडल त्याने त्या सांदीपण्याला मारलं. महाराज संपूर्ण रक्तरंजित झालेलं ते शरीर सांदीपण्याचं तिथंच पडलेलं. कबल महामुनींना त्या खड्ड्यामधून बाहेर काढलं. सांदीपण्याकडे डोकावून सुद्धा पाहिलं नाही. कबल महामुनी आपल्या आश्रमाच्या दिशेने निघून गेले. कसं तरी सरपटत सरपटत सांदीपनी आपल्या आश्रमाच्या दिशेने निघाला. आश्रमामध्ये आल्याच्या नंतर कबल महामुनीने सांगितलं, सांदीपने आलास का म्हणे? हा, संपूर्ण रक्त रंजित झालेलं, रक्त बंबाळ झालेलं ते शरीर महाराज सांदीपण्याचं पाहिल्याबरोबर कबल महामुनीने सांगितलं, एक काम कर म्हणे सांदीपण्या, काही खाल्लं का नाही म्हणे तू? नाही म्हणे, काहीच खाल्लं नाही गुरु महाराज, तुमची आज्ञाच मला भेटली नाही. काही नाही म्हणे, एक दिवसाने काही उपवासी हे झाल्याच्या नंतर मरणार नाही तू. परीक्षा घेत होते बरं का. रात्र झाली, रात्रीचे 9 वाजले. सांगितलं सांदीपण्या लवकरात लवकर ये आणि माझ्या चरणाची सेवा कर. त्याही अवस्थेमध्ये महाराज सगळ्या शेतकऱ्यांनी मारलेलं होतं. संपूर्ण अंगामधून रक्त पाजरत होतं. त्याही अवस्थेमध्ये सांदीपण्याने महाराज सुंदर प्रकारची कबल महामुनींची चरण सेवा करायला सुरुवात केली. रात्रीचे 10 वाजले, रात्रीचे 11 वाजले, ऐका ना, रात्रीचे 12 वाजले. अरे दगडाला सुद्धा पाजर फुटेल. कबल महामुनींच्या डोळ्यातून घळघळ अश्रू व्हायला लागले. सांदीपण्याला जवळ घेतलं, घट्ट मिठी मारली आणि सांगितलं, सांदीपण्या, ए सांदीपण्या, अरे तुझी मी परीक्षा घेत होतो. अरे तुझ्यासारखा सत्शिष्याचं गुरु होण्याचं सद्भाग्य मला लाभलं रे. खरंच तुझ्यासारखा माझ्यावरती नितांत श्रद्धा असणारा एकही शिष्य मला या भूतलावर शोधून देखील सापडणार नाही. ऐक ना म्हणे, मी आज तुला हा कबल महामुनी आशीर्वाद देतोय. ऐका, जर सद्गुरू प्रसन्न झाले आणि त्यांनी जर आशीर्वाद दिला तर काय होऊ शकतं? कबल महामुनीने सांगितलं, सांदीपण्या, अरे तुझ्यासारख्या सदशिष्याचं गुरु होण्याचं सद्भाग्य मला जसं प्राप्त झालं तसं कृष्णम वंदे जगद्गुरु, या संपूर्ण जगताचा गुरु, त्या गुरुचं सुद्धा तुला गुरु होण्याचं सद्भाग्य प्राप्त होईल. तोच सांदीपनी पुढे सांदीपनी नावाचे ऋषी बनले महाराज. ऐका, आणि त्याच सांदीपण्याच्या सुंदर प्रकारच्या ऋषींच्या त्या आश्रमामध्ये कृष्णम वंदे जगद्गुरु, ज्याने गीतेसारखं तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं, त्या भगवान गोपाल श्रीकृष्णाला वेदाध्ययन करण्याकरता शिष्यत्व पत्कारावं लागलं सांदीपण्याचं. हे कशामुळे झालं? फक्त सद्गुरूंच्या, गुरु महाराजांच्या कृपा प्रसादामुळं. आणि म्हणून त्या सद्गुरू महाराजांची वंदना काही चौपायामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी केली, आणि तुलसीदासांनी केल्याच्या नंतर काही चौपायामध्ये संतांची वंदना केली, असंतांची वंदना सुद्धा केली. मला सांगा, उजाडाला किंवा या प्रकाशाला केव्हा किंमत आहे? अंधार आहे म्हणून. अंधारच जर नसता तर प्रकाशाला काही किंमत असते का? नाही. तसं असज्जन आहे, दुर्जन आहेत म्हणून सज्जनांना किंमत आहे, म्हणून दुर्जनांची सुद्धा वंदना केली, सज्जनांची वंदना केली. काही चौपायामध्ये रामकथा का मी निर्माण करतोय त्याचं कारण सांगितलंय. रामाच्या नावाचं महात्म्यगान गोस्वामी तुलसीदासांनी केलं. काही चौपायामध्ये भगवान परमात्म्याच्या रामाचं महात्म्य सांगितलंय बरं का, नामाचं महात्म्य सांगितलं. आणि काही चौपायामध्ये खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा प्रभू श्रीरामचंद्रजींच्या या चरित्राचं जे काही निर्माणाची तिथी होती तीही चौपाईमध्ये सुंदर प्रकारचं गोस्वामी तुलसीदासांनी आपल्याला वर्णन करून सांगितली. आता ऐका, वर्णन केल्याच्या नंतर गोस्वामी तुलसीदास जे आपल्याला घेऊन चालतात श्री अयोध्या धामामध्ये बरं का. कारण इथं व्यक्ती हा खऱ्या अर्थाने पूजनीय नाही. अदुगर ज्या भूमीमध्ये तो राहतो ना, ती भूमी खऱ्या अर्थाने परमपवित्र भूमी असते. आपण म्हणतो ना, जननी जन्मभूमीस्य स्वर्गादपि गरीयसी. म्हणून तर आज गोस्वामी तुलसीदासांनी प्रथमतः वंदना करत असताना सुंदर प्रकारचं अयोध्येची वंदना केली बरं का. बंदव अवधपुरी अति पावनी सरजु सरी कली कलुषण सावनी प्रणवऊ पुरनर नारी बहोरी जिनकर ममता प्रभु हिन थोरी. इथं व्यक्ती प्रमुख नाही, ज्या भूमीमध्ये तो खऱ्या अर्थाने जन्माला आला. जननी जन्मभूमीस्य स्वर्गादपि गरीयसी. ती स्वर्गासारखी वाटावी प्रत्येकाला बरं का. काही भूम्या वाटतात महाराज, पण काही एवढ्या विचित्र भूम्या असतात. तिथं आपण का जन्माला आलो याचाच पश्चाताप होतो बरं का. एवढे विचित्र माणसं असतात काही भूमीमध्ये बरं का.
पण जिथं आपण प्रगट झालो ती खऱ्या अर्थाने आपल्या करता ही स्वर्गासारखी वाटावी आणि स्वर्गासारखी बनवण्याचा तिला प्रयत्न करावा बरं का. म्हणून अवध आणि त्या अयोध्या मातेची वंदना गोस्वामी तुलसीदासांनी केली. नंतर सुंदर प्रकारचं ज्या मातेच्या कुशीमध्ये भगवान परमात्माने जन्म घेतला त्या मातेची वंदना. बंधव कौसल्या दिसिम्राची कीर्ती जासु सकल जगमाची प्रगटे उजह रघुपती ससिचारू विश्व सुखद खल कमल तुसारू. सुंदर प्रकारची कौशल्य मातेची वंदना केली. नंतर अयोध्याधीश असणाऱ्या राजा दशरथाची वंदना केली की ज्याच्या हृदयामध्ये भक्ती आहे, मतीमध्ये सारंग पाणी नाम भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे बरं का. आणि जो धर्मयुक्त स्वधर्माने राज्य करणारा होता, प्रजेचं आपल्या पुत्रासारखं पालन करणारा होता, अशा परमपवित्र राजा दशरथाची वंदना गोस्वामी तुलसीदासांनी केली. नंतर सुंदर प्रकारची जनक महाराजांची वंदना केली. आणि नंतर राजपरिवाराची वंदना करत असताना प्रथमतः भक्त भरताची केली बरं का. कारण भगवान परमात्म्यापेक्षाही भक्तांचा अधिकार हा सामान्य नाही महाराज. भगवान परमात्म्यापेक्षाही मोठा अधिकार कोणाचा असेल तर तो खऱ्या अर्थाने आपल्या सुंदर प्रकारच्या या वारकरी संतांचा आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने भक्त भरताची वंदना केली. नंतर लक्ष्मणजी महाराजांची वंदना केली. नंतर शत्रुघ्न महाराजांची वंदना केली. आणि नंतर सुंदर प्रकारचं महाराज भगवान हनुमंतरायाची वंदना केली. आणि आपल्या कथेमध्ये खऱ्या अर्थाने चौपाईच्या माध्यमातून हनुमंत बाबांचं आगमन झालंय बरं का. सर्वांनी हनुमंत बाबाचं एकदा स्वागत करायचंय. आइये हनुमंत बिराजिये, आइये हनुमंत बिराजिये, हनुमंत बिराजिये, आइये हनुमंत बिराजिये. कथा करू मति अनुसार, कथा करू मति अनुसार, आइये हनुमंत बिराजिये, आइये हनुमंत बिराजिये, आइये हनुमंत बिराजिये, आइये हनुमंत बिराजिये. स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज. हरी स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज. स्वागतम सुस्वागतम जय हो बोला. शरणागतम महाराज. हरी स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज. स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज. स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज. स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज. स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज. स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज. श्री रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान जी महाराज की जय. भगवान हनुमंत बाबांची वंदना केली बरं का. नंतर सुंदर प्रकारचं बंधव अवधपुरी अति पावनी अयोध्येची वंदना करून राजपरिवाराची वंदना करून भगवान हनुमंताची वंदना केली. नंतर कपिपती रीस निशाचर राजा अंगदादी जय कीस समाजा. सुंदर प्रकारचे नळ नीळ जांबवंत तार अंगद हनुमंत या सर्व 18 पद्मवानरांची वंदना गोस्वामी तुलसीदासांनी केली. हे होते धरती तरावरती सुंदर प्रकारचे काय होते भक्त होते. आता स्वर्ग लोकातील भक्तगण वृंदांची वंदना. शोक सनकादिना भगत मुनी नारद
जे मुनी बर विज्ञान विसारद प्रणवो सबई धरणी धरी सीसा करहु कृपा जन जाणे मुनीसा. जे स्वर्ग लोकातली काही जी भक्तगण मंडळी होते बरं का, शुक सनकादिक नारद तुंबर यांचीही वंदना गोस्वामी तुलसीदासांनी केली. आणि नंतर सगळ्यात शेवटी वंदना केली महाराज जनक जननी असणारी कोण, सुंदर प्रकारची जगत जननी स्वतः सीतामय्याची जानकीची वंदना केली. गोस्वामी तुलसीदासांना विचारलं का हो? म्हणे अहो राजपरिवाराची वंदना चांगली चालू होती, त्यामध्ये जानकीची वंदना केली नाही. अगोदर नंतर सगळे वानरांची वंदना केली, नंतर शुक सनकादिक नारद तुंबरांची वंदना केली, सगळ्यात शेवटी तुम्ही का बरं जानकीची वंदना केली? अपमान केला तुम्ही सीतामातेचा, काही जण म्हणायला लागले बरं का. त्यावेळेस गोस्वामी तुलसीदासांनी सांगितलं नाही, आई केव्हा प्रसन्न होते, तिची कितीही आपण जर स्तुती केली तर आई प्रसन्न होत नाही महाराज. आई तेव्हा प्रसन्न होते ज्यावेळेस तिच्या लेकराची आपण स्तुती करतो बरं का. तसं हे संपूर्ण लेकरच आहेत ना, हे सगळे भक्तगण वृंद, शुक सनकादिक नारद तुंबर, हे सगळे 18 पद्म वानर, हे जगज्जननी असणाऱ्या जानकीचे ही काय आहेत महाराज, सुंदर प्रकारची बालक आहेत. आणि म्हणून त्या आईला प्रसन्न करून घेण्याकरता अगोदर सर्वांची वंदना करून सरते शेवटी जानकीची वंदना केली. काही जणांनी असाही प्रश्न विचारला का हो उर्मिला, मांडवी, श्रुती यांचाही अधिकार काय सामान्य होता का? त्यांची का बरं तुम्ही वंदना केली नाही? त्यावेळेस गोस्वामी तुलसीदासांनी सांगितलं त्यांचा अधिकार एवढा मोठा होता, त्यांच्याबद्दल काय बोलावं काय लिहावं असा प्रश्न माझ्या समोर उभा राहिला बरं का. कारण या सामान्य पात्र नव्हत्या महाराज. मला सांगा, उर्मिल्लेचं जास्त वर्णन रामायणामध्ये आलं नाही, मांडवीचं वर्णन जास्त रामायणामध्ये आलं नाही. कोण होती मांडवी? भक्त भरताची पत्नी. कोण होती उर्मिला? लक्ष्मणजी महाराजांची पत्नी. कोण होती श्रुतकीर्ती? ही शत्रुघ्न महाराजांची पत्नी होती, धर्मपत्नी होती. या तिघांचंही वर्णन केलं नाही. का केलं नाही? जसं व्यासांना राधा हा शब्द समोर आला की भाव समाधी लागायची, 6 महिने समाधीमध्ये व्यास जायचे, तसे गोस्वामी तुलसीदास म्हणू लागले एवढ्या महान पात्र आहेत या तिघी जणी, यांच्याबद्दल काय लिहावं हा प्रश्न मला पडला. महाराज मांडवी तेवढ्याच अधिकाराची, उर्मिलाही तेवढ्याच अधिकाराची बरं का, श्रुतकीर्ती सुद्धा तेवढ्याच अधिकाराची. या उर्मिल्लेचा जर आपण विचार केला ना महाराज, उर्मिल्लेचं एक पात्र आपल्या समोर ठेवतो मी, ऐका, म्हणजे तुम्हाला या संपूर्ण सुनांचा अधिकार कळेल. उर्मिला काय होती तुम्हाला माहितीये का? अरे 14 वर्ष आपल्या पतीला पाठवलं प्रभू सेवे करता, राम सेवे करता. वास्तविक पाहता आपल्या पतीचं जर मतपरिवर्तन तिने केलं असतं आणि सांगितलं असतं राम 14 वर्षाच्या वनवासाला जातात, तुम्ही राजसिंहासनावरती बसून अयोध्येचं राज्य उपभोगा, मी सुद्धा राजसम्राज्ञी होईल, असं जर मतपरिवर्तन लक्ष्मणाचं केलं असतं, कदाचित पत्नी हट्ट जर होता तो, तर कदाचित महाराज लक्ष्मणाचं मतपरिवर्तन झालं असतं बरं का. पण आपल्या पतीला ईश्वर सेवेमध्ये पाठवणारी ही खऱ्या अर्थाने त्यागाचं मूर्तिमंत जर प्रतीक कोण असेल तर उर्मिला माता होती. अरे 14 वर्ष ज्या ठिकाणी कोणीही फिरकत नव्हतं, दाशा सुद्धा जात नव्हत्या, अशा ठिकाणी उर्मिला राहिली. एक वेळेस सुमित्रा माता सुंदर प्रकारच्या उठल्या, कैकईच्या महालामध्ये गेल्या, कैकई मलिन वस्त्र परिधान केलेले बरं का, भूमिशय्या केलेली, दाशा फिरकत नव्हत्या, कारण रामाला 14 वर्षाच्या वनवासाला याच दुष्ट दुराचारी पापीने असणाऱ्या स्त्रीने पाठवलं, कैकईने पाठवलं म्हणून दाशा सुद्धा तिच्या महालाकडे फिरकत नव्हत्या. एकदा सुमित्रा तिथं गेल्याच्या नंतर तिची ती अवस्था पाहिली, राजसम्राज्ञी असताना सुद्धा तिची ही अवस्था. अंतःकरण होतं, भक्त लक्ष्मणाची आई होती महाराज. सुमित्रा धावत पळत घरी गेल्या आणि सांगितलं की ए उर्मिल्ले, आज मी तुझ्याकडे एक मागणी मागणार आहे ग. त्यावेळेस सांगितलं की देह प्राण ते प्रिय कछु नाही, या विश्वामध्ये देह आणि प्राण याच्यापेक्षा तिसरी गोष्ट प्रिय नाही. तुम्ही जर आई साहेब मला माझा प्राण जर मागितला तर माझा प्राणही तुमच्या चरणारविंदामध्ये समर्पित करेल हो. उर्मिल्लेने असं सांगितल्याबरोबर उर्मिल्लेला एकच सांगितलं, एक काम कर म्हणे उर्मिल्ले, कैकईच्या महालामध्ये कोणीही तिकडं जात नाही, तिकडं फिरकत नाही, तू कैकईच्या महालामध्ये 14 वर्ष राहून कैकईची सेवा कर. असं म्हटल्याबरोबर उर्मिला माता कैकईच्या महालामध्ये गेल्या. आता ऐकाय बरं का, महालामध्ये गेल्याच्या नंतर महाराज भगवान परमात्मा प्रभू श्रीरामचंद्रजींची आठवण व्हायची, लक्ष्मणजी महाराजांची आठवण व्हायची, सीतामातेची आठवण व्हायची, कारण बहीण होती महाराज सीतामय्या. या सर्वांची आठवण उर्मिला मातेला व्हायची. पण तरी सुद्धा 14 वर्षभरपर्यंत कैकईची सेवा केली. राम 14 वर्षाचा वनवास संपून आले, राज्याभिषेक रामाचा झाला आणि संपूर्ण राजपरिवार एकत्रित बसलेला असताना कैकईच्या महालामध्ये भोजन घेण्याकरता राम बसले. ऐका आता,
कैकईच्या महालामध्ये बसल्याच्या नंतर संपूर्ण भिंती रंगवलेल्या दिसल्या लाल रंगाने. कोणी? कैकईने. कैकईला प्रश्न विचारला, का हो म्हणे, मी 14 वर्ष वनवासाला गेलो, सगळे प्रजाजन दुःखी होते, सगळा राजपरिवार दुःखी होता, रंगरंगोटी नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, सगळे उदासीन आपले झालेले होते, आणि तुम्ही तुमचा महाल रंगवून घेतला म्हणे. त्यावेळेस कैकईच्या मातेच्या त्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. ऐका बरं का, घलघळ घळघळ अश्रू व्हायला लागले. कैकईने सांगितलं, नाही रे रामा, मी माझा महाल रंगवून घेतला नाही, कुठल्याही प्रकारची रंगरंगोटी केली नाही. उर्मिल्लेच्या हाताला पकडलं, रामाच्या समोर उभा केलं आणि सांगितलं, रामा, ही बघ, या संपूर्ण सुंदर प्रकारच्या या रघुवंशाची कुलवधू. ज्यावेळेस रामा तुझ्या आठवणी यायची नाही, ज्यावेळेस लक्ष्मणाची त्याच्या पतीची आठवण यायची, तिच्या बहिणीची सीतेची आठवण यायची, त्यावेळेस आपलं सिरकमल या भिंतीवरती आपटायची आणि तिच्या डोक्यामधून जे काही रक्त बाहेर पडत होतं, तिच्या त्या रक्ताने ह्या रक्तरंजित झालेल्या संपूर्ण भिंती आहेत. मी रंगरंगोटी केली नाही रामा. एवढे महान पात्र होते महाराज, एक एक एक. हां, अरे ज्याच्या नावामध्येच मर्यादा आहे, त्याच्या चरित्रामध्ये सुद्धा मर्यादा असू शकते. मला सांगा, रामाचं 2 अक्षरी नाव आहे, त्यांची पत्नी असणाऱ्या सीतेचं किती अक्षरी नाव आहे? 2च अक्षरी, सीता. हा, मला सांगा, लक्ष्मणाचं किती अक्षरी नाव आहे? हा, लक्ष्मणाचं 3 अक्षरी नाव आहे. त्यांच्या धर्मपत्नीचं उर्मिला 3च अक्षरी नाव आहे. भक्त भरताचं किती अक्षरी नाव आहे? 3 अक्षरी नाव आहे. त्यांच्या पत्नीचं नाव जर पाहिलं तर मांडवी 3च अक्षराचं नाव आहे. शत्रुघ्न महाराजांना रिपू सुद न असं एक नाव होतं बरं का, 5 अक्षरी नाव. त्यांच्या धर्मपत्नीचा आपण जर विचार केला तर श्रुत कीरती, तिच्या सुद्धा नावाचे अक्षर हे 5च होतात. अरे ज्याच्या नावामध्येच मर्यादा आहे, त्याच्या चरित्रामध्ये सुद्धा मर्यादा असते. म्हणून मर्यादा पुरुषोत्तमाचं हे चरित्र आहे. असे एक एक महान पात्र महाराज सुंदर प्रकारचे या रामायणामध्ये होऊन गेले. अशा सर्वांचीच वंदना गोस्वामी तुलसीदासांनी केली आणि एक इतिहास तुमच्या आमच्या समोर गोस्वामी तुलसीदासजी ठेवतात बरं का. आता खऱ्या अर्थाने आपल्या रामकथेला प्रारंभ होणार आहे बरं का. चित्त एकाग्र करून श्रवण करा. सुंदर प्रकारचं भगवान परमात्मा प्रभू श्रीरामचंद्रजींचं चरित्र करत असताना तो एक सुंदर प्रकारचा दिव्य इतिहास सांगितलाय. कोणी? गोस्वामी तुलसीदासांनी. काय झालं? एक बार त्रेता जुगमाही. एकदा काय झालं? सुंदर प्रकारचं महाराज प्रयागराज तीर्थावरती संतांचं संमेलन भरलं, तिथं कुंभमेळा भरला. अनेक देशोदेशीचे सुंदर प्रकारचे महात्मे संत ऋषीगण मंडळी त्या कुंभमेळ्याला भेट देण्याकरता, तिथं साधना करण्याकरता आले. आणि प्रयागराज तीर्थावरती आल्याच्या नंतर त्यामध्ये एक याज्ञवल्कजी महाराज होते. त्या याज्ञवल्कजी महाराज सुंदर प्रकारच्या भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये आले. आणि भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये आल्याच्या नंतर दोघांमध्ये एवढं प्रेम झालं महाराज बरं का, निर्माण झालं. सगळे संत आपापसामध्ये चर्चा करायला लागले. आता संत एकत्रित आल्याच्या नंतर, बोलायला लागल्याच्या नंतर महाराज तिथं सत्संग निर्माण होत असतो. तो सत्संग ऐकण्याकरता सर्व लोक तिथं जमा झाले. आणि जमा होत असताना बघता बघता 4 महिन्याचा चातुर्मास निघून गेला. सगळे संत आपापल्या स्वस्थानाला त्या प्रयागराज तीर्थामधून भरद्वाज मुनींच्या आश्रमामधून निघून चालले. आणि तेवढ्यामध्ये याज्ञवल्कजी महाराज जात असताना याज्ञवल्कांच्या हाताला धरलं आणि भरद्वाजजी मुनींनी सुंदर प्रकारचं बसण्याकरता आसन दिलं. आणि हात जोडून स्वतः भक्त भरद्वाजजी मुनी याज्ञवल्कजी महाराजांना म्हणायला लागले की माझ्या अंतःकरणामध्ये एक शंका आहे, त्या शंकेचं उत्तर मला तुम्ही दिल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. संपूर्ण संत समाज निघून गेला. भव्य अशा आसनावरती याज्ञवल्कजी महाराजांना बसवलं. हात जोडून तो प्रश्न विचारला महाराज. कोणता? सांगा सांगा म्हणे. ओ मुनिवर्य, एक राम अवधेश कुमारा, जिनकर चरित विदित संसारा, नारी विरह दुख लह हुआ पारा, भयऊ सो करणु रावण मारा. एक राम मला माहिती आहे की ज्याला वेद पुराण श्रुती नेती नेती म्हणून म्हणतात. हा, तो राम माहिती आहे. पण तो राम आणि दाशरथी नंदन रघुनंदन राम हे वेगळे वेगळे आहेत का दोन्ही एकच आहे? कृपया करून मला तुम्ही सांगा. रामकथेला एका प्रश्नापासून, एका शंकेपासून सुरुवात आहे बरं का. त्यावेळेस भरद्वाजजी मुनींना याज्ञवल्कजी महाराज सांगतात,
ओ मुनिवर्य, राम कोण आहेत तुम्हाला चांगलं माहिती आहे, पण तुम्हाला माझ्या मुखातून रामकथा श्रवण करायची, रामाचं ते परमतत्व जाणून घ्यायचंय, म्हणून असा तुम्ही मला मूढवत प्रश्न विचारला. पण काही हरकत नाही, माझ्या वाणीला पवित्र करण्याकरता मी निश्चित तुमच्या समोर सुंदर प्रकारचे ते रामचरित्र सांगण्याचा प्रयत्न करतो. रामचरित्राला सुरुवात करण्यापूर्वी शिवचरित्राला सुरुवात करतात कोण? याज्ञवल्क्यजी महाराज. कारण याज्ञवल्क्यजी महाराज भरद्वाजजी मुनींना म्हणतात, ऐका म्हणे, तुम्ही जो मला प्रश्न विचारला, असाच प्रश्न एकदा त्रेतायुगामध्ये माता पार्वतीने भगवान शिवजींना विचारला होता. त्यावेळेस भरद्वाजजी मुनींनी सांगितलं, मला ती इत्यंभूत कथा तुम्ही सांगा ना. शिवचरित्राला प्रारंभ करत असताना याज्ञवल्क्यजी महाराज सांगतात, मी तुम्हाला ती कथा सांगतो, चित्त एकाग्र करून श्रवण करा. मीही तुम्हाला कथा ती सांगतो, चित्त एकाग्र करून श्रवण करा. बरं का, काय झालं? एक बार त्रेता जुगमाही संभु गये कुंभज ऋषी पाही संग सती जग जाने भवानी पूजे ऋषी अखिलेश्वर जानी. एकदा काय झालं, त्रेतायुगामध्ये भगवान शिवांना कैलास पर्वतावरती असं कळालं. बरं का, काय कळालं? अगस्ती महामुनींच्या आश्रमामध्ये दंडकारण्याच्या क्षेत्रामध्ये पंचवटीमध्ये, म्हणजे आताचं नाशिक क्षेत्र, त्या नाशिक क्षेत्रामध्ये सुंदर प्रकारचं रामकथेचं आयोजन केलंय, जसं तुम्ही केलंय बरं का या गावामध्ये. तर कसं अगस्ती महामुनींच्या आश्रमामध्ये रामकथेचं आयोजन केलेलं होतं. भगवान शिवजीला वाटलं की आपण काय करावं, रामकथा श्रवण करायला जावं. पण रामकथेला श्रवण करायला जात असताना त्यांनी एक आपल्या पत्नीला सुद्धा सोबत घेतलं बरं का, सती मातेला सोबत घेतलं. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगून गेलो महाराज, ऐका, रामकथा अनेक प्रकारचे सूत्र तुम्हाला आम्हाला सांगत असते. परमार्थ करत असताना एकल्याने करायचा नसतो, तर आपल्या सपत्नीला सुद्धा स्वतः स्वपत्नीला घेऊन करायचा असतो. म्हणून आपल्या पत्नीला घेऊन रामायणाला निघाले कोण? भगवान शिवजी. आता रामायणाला निघाल्याबरोबर भगवान शिवजीची पत्नी असणारी सती माता, त्या सती मातेने विचार केला, हे आपल्या बाबाला सुद्धा काही कळायला तयार नाही. हे स्वतः देवांचे देव महादेव आहेत आणि कोणाची कथा ऐकायला निघाले? जाऊ द्या म्हणे, हे म्हणताय ना, चला आपल्याला जाऊ म्हणे आपण. महाराज कुठल्याही प्रकारची श्रद्धा नव्हती आणि सती माता तसंच भगवान शिवजीच्या सोबत निघाल्या. आता ऐका, निघाल्याच्या नंतर अगस्ती महामुनींच्या आश्रमामध्ये आल्या. उच्च अशा आसनावरती बसलेले अगस्ती महामुनी ताड दिशी उठले, भगवान शिवजींचं पाद्यपूजन केलं, सती मातेचं पाद्यपूजन केलं. सती मातेच्या अंतःकरणामध्ये विकल्प निर्माण झाला, अरे ज्याच्याकडे आम्ही रामकथा श्रवण करायला आलोत, तेच जर आमचे पाय जर धुवायला लागलं आणि पाय पडायला लागलं, तर ते काय आम्हाला रामायण सांगेल? माझ्या रामकथेमध्ये इथं वक्त्याला किंमत नसते महाराज, बरं का, ऐका, इथं श्रोता हा प्रधान असतो. अरे माझ्या माऊली ज्ञानोबराईने तुमच्या समोर हात जोडून नतमस्तक होऊन म्हणावं, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की. इथं श्रोता हा प्रधान आहे महाराज, तुम्हाला किंमत आहे, वक्त्याला किंमत नाही इथं. मग तुम्ही म्हणाल, महाराज एवढ्या मोठ्या आसनावर वर बसले तुम्ही, आम्ही खाली बसलेलो आहोत, आम्ही रामकथा ऐकतो, तुम्ही आम्हाला सांगतात आमच्यापेक्षा तुम्ही ज्ञानी ना, तुमचा अधिकार श्रेष्ठ ना. नाही 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 नाही, आपल्यामध्ये फक्त एवढं झालेलं आहे बरं का. मला सांगा, एखादं तराजू जर आपण हातामध्ये घेतलं आणि एका तराजूमध्ये जर आपण जड काहीतरी वजन टाकलं, तर कोणतं तराजू खाली जातो? ज्याच्यामध्ये काहीतरी वजन आहे ते तराजू खाली जातं, आणि जे मोकळं आहे ना ते तराजू वर येत असतं बरं का. तसं भक्तीचा अधिकार माझ्यापेक्षा तुमचा श्रेष्ठ आहे, म्हणून तुमचं पारडं खाली गेलं आणि माझं पारडं वर आलेलं आहे बरं का. एवढंच आपल्यामध्ये झालेलं आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, हेच महाराज सूत्र महाराज नेमकं अगस्ती महामुनींना माहिती होतं. सुंदर प्रकारचं पाद्यपूजन भगवान शिवजींचं केलं, पण सतीच्या अंतःकरणामध्ये विकल्प निर्माण झाला. आता ऐका परिणाम त्याचा. 7 दिवसपर्यंत भगवान शिवजीने कथा ऐकली, पण सतीने काही चित्त एकाग्र करून कथा ऐकली नाही. उगाच टाइमपास म्हणून येऊन बसलेली होती. भगवान शिवजीने आणलं म्हणून सुंदर प्रकारचं एक एक रामतत्व भगवान शिवजींना सांगितलं. भगवान शिवजींनी सर्वांगाचे कान करून ते श्रवण केलं, पूर्ण श्रद्धेने श्रवण केलं. 7 दिवस कथा संपल्याच्या नंतर भगवान शिवजी आपल्या स्वस्थानाला जाण्याकरता निघाले. निघाल्याबरोबर अगस्ती महामुनींनी हात जोडून विनंती केली की प्रभू तुमच्यासारखे श्रोते चांगले ऐकणारे माझ्या समोर बसलेले होते, म्हणून मी रामकथा करू शकलो. भरलेल्या अंतःकरणातून निरोप भगवान शिवजींना दिला आणि त्रेतायुगामधून महाराज सुंदर प्रकारच्या दंडकारण्य
करण्याच्या क्षेत्रामधून भगवान परमात्मा जातच होते. तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याचं चरित्र चालू होतं बरं का. त्या काळामध्ये भगवान परमात्मा प्रभू श्री रामचंद्र मातृपितृवचन खरं करण्याकरता वनवासाला आलेले होते. तिथं सीतामातेचं हरण झालेलं होतं. रावणाने सीतेला चोरलेलं होतं. आपल्या पुष्पक विमानामध्ये घालून लंका नगरीमध्ये सुंदर प्रकारच्या त्या अशोक वाटिकेमध्ये ठेवलेलं होतं. आणि भगवान परमात्म्याला कळालं की सीता नाही, म्हणून भगवान परमात्मा फळांना फुलांना वृक्षांना आलिंगन देऊन विचारायला लागले, सीते 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 सीते. फळांना फुलांना वृक्षांना आलिंगन देऊन म्हणतात, हे खगमृग हे मधुकर श्रेणी तुम देखी सीता मृगनयनी. माझी मृगनयनी असणारी सीता तू पाहिलीस का, तुम्ही पाहिली का. फळांना फुलांना वृक्षांना आलिंगन देऊन प्रभू विचारतात. आणि तेवढ्यामध्ये आकाश मार्गामधून जात असताना भगवान शिवांनी रामाला पाहिलं. आणि रामाला पाहिल्याबरोबर हात जोडून शिरसाष्टांग नमस्कार केला. नमस्कार केल्याच्या नंतर सतीने असं तिरप्या नजरेने पाहिलं आणि सांगितलं, ओ महादेवा तुम्ही कोणाला दर्शन घेतलं, कोणाचं दर्शन घेतलं सांगा, कोणाला नमस्कार केला तुम्ही. अहो तुम्ही सर्व देवाचे देव महादेव आहात, तुमचा कोण देव आहे. त्यावेळेस भगवान शिवजीने सांगितलं, नाही सती माझा सुद्धा एक देव आहे म्हणे. ते म्हणे कुठे तुमचा देव. ते म्हणे ते बघ ना सुंदर प्रकारची क्रीडा करतोय. खाली सतीने पाहिलं, इकडं रामाचं चाललंच होतं बरं का. फळांना फुलांना वृक्षांना आलिंगन देऊन सीते 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 करून फळांना फुलांना वृक्षांना आलिंगन देत होते भगवान. सती मातेने तर डोकालाच हाणून घेतलं बरं का. सती माता म्हणू लागल्या, याला स्वतःची बायको नीट सांभाळता आली नाही, कोणतरी राक्षस आलाय म्हणे याची बायको घेऊन गेलंय आणि आपल्या बायकोच्या नावाने मोठमोठ्याने टाळू फोडत वृक्षांना फळांना फुलांना विचारतंय की माझी पत्नी तुम्ही पाहिली का, माझी सीता तुम्ही पाहिली का. याला स्वतःची बायको नीट सांभाळता आली नाही आणि हे बाबा आपलं त्याला देव म्हणतंय म्हणे. हा याच्याही मी दूध पाणी झालं दिसतंय म्हणे आपल्या बाबाच्या. ते म्हणे हे तुमचा देव आहे का म्हणे असला. हा अहो स्वतःची बायको नीट सांभाळता आली नाही आणि हा जर तुमचा देव असेल तर मी याची परीक्षा घेणार. माझ्या परीक्षेमध्ये जर ते उत्तीर्ण झालं तर मी याला देव मानणार, नाही तर हे सामान्य मनुष्यच म्हणून मी सोडून देणार. त्यावेळेस भगवान शिवजीने डोक्यावर मारून घेतलं आणि सांगितलं की हे सती अगं काय करतेस. विस्तवाला कधी हातामध्ये धरून पाहू नये सते, कधी विषाचा प्रयोग करून पाहू नये, देवाची परीक्षा घेऊ नये सते. पण श्रीहट्ट होता, नाविलाज झाला. भगवान शिवजीने आज्ञा दिली पण असं सांगितलं जरा विवेकपूर्ण परीक्षा घे. जे नेमकं करू नये महाराज तेच नेमकं सतीने केलं. सीतेचं स्वरूप धारण केलं आणि सीतेचं स्वरूप धारण करून रामाच्या समोर प्रगट झाली. सती मातेला भगवान परमात्म्याने ओळखलं. पुन्हा परत दुसरीकडे जाऊन सीते सीते, पुन्हा परत सती मातेने महाराज सीतेच्या स्वरूपामध्ये रामाच्या समोर यावं. पुन्हा परत दुसरीकडे तोंड करून रामाने सीतेच्या महाराज सुंदर प्रकारची आरोळी मारून टाहो फोडावा. बघता बघता असं संपूर्ण ज्या वेळेस ती सती माता समोर यायला लागली त्यावेळेस मोठमोठाले डोळे करून गरगर फिरवले आणि रामचंद्र म्हणू लागलेत, मा तू काय. खऱ्या अर्थाने महाराज ओळखलं होतं बरं का सती मातेला. आजही तुकाई मातेचं दर्शन होईल तुम्हाला महाराज नाशिकच्या क्षेत्रामध्ये. तिथं तुकाई देवीचं मंदिर आहे जिथं हा प्रसंग घडला. तिथं मा तू काय. आणि ज्या वेळेस आई स्वतः म्हटलं कोणाला सती मातेला त्यावेळेस मात्र महाराज तिचा अहंकार महाराज नाहीसा झाला. आपल्या मूळ स्वरूपामध्ये सती आली. धावत पळत कसं तरी घाबरत निघाली महाराज भगवान शिवजीकडं. थरथर कापत भगवान शिवजीच्या जवळ आली. भगवान शिवजीने विचारलं सती घेतली का परीक्षा. सती मातेने सांगितलं हो घेतली. विवेकपूर्ण घेतली ना. हो सते हो भगवान विवेकपूर्ण घेतली. पण ध्यानाच्या माध्यमातून भगवान शिवजीने बघितलं अरे मी ज्याला आराध्य दैवत समजतो, मी मला माझा देव म्हणून ज्याला समजतो त्या देवाचं सुद्धा पत्नी होण्याचं दुर्भाग्याने केलंय बरं का, पाप केलंय. म्हणून आजपासून हिला मी पत्नीच्या व्यवहाराने दृष्टीने पाहणार नाही. आजपासून ही माझी आई आणि मी हिचा मुलगा, आईच्याच दृष्टीने मी हिच्याकडे पाहिल. सतीचा त्याग केला. पण सतीला त्या दुःखातून सावरण्याकरता अनेक कथा सांगत सांगत भगवान शिवजीने सतीला कैलास पर्वतावरती आणलं. आणल्याबरोबर ज्या सतीची वाम भागावरती मांडीवरती बसण्याची महाराज जागा होती त्याच सतीला दुसरं आसन बसण्याकरता दिलं. कारण आता आईची दृष्टी होती ना. आई म्हणूनच भगवान शिवजी माता सतीकडे पाहत होते. दिवसामागून दिवस निघून गेले. भाव समाधी लागली. एक कल्प निघून गेला. कल्प निघून गेल्याच्या नंतर आकाश मार्गामधून जाणारे काही विमान पाहिले सतीने बरं का. आणि त्याच काळामध्ये प्रजापती असणारा दक्ष
त्या दक्ष प्रजापतीने आपल्या इथं सुंदर प्रकारचं भगवान शिवजीचा अपमान करण्याकरता यज्ञाचं निर्माण केलेलं होतं कनखर क्षेत्रामध्ये. आणि ही सती त्या दक्ष प्रजापतीची कन्या होती बरं का. पण जावयाकडून त्याचा अपमान घडला म्हणून आपल्या जावयाला अद्दल घडवण्याकरता त्याचा अपमान करण्याकरता यज्ञाचं निर्माण केलेलं होतं. कुठं? कनखर क्षेत्रामध्ये. आणि आकाश मार्गामधून सर्वांना निमंत्रण पाठवलेले होते. ती देवता मंडळी सुंदर प्रकारचे आपापले विमानं घेऊन निघाल्याबरोबर महाराज सुंदर प्रकारचं सती मातेने ते पाहिल्याबरोबर त्या एका विमानाला विचारलं विमानधाऱ्याला, अरे बाबा तुम्ही इकडं तिकडं विमानं घेऊन फिरतायत नेमकं काय कारण? ते म्हणे तुला माहिती नाही का तुझ्या बापाच्या घरी सुंदर प्रकारचं यज्ञाचं आयोजन केलेलं आहे, तिकडं आम्ही जाण्याकरता जातो, तुला निमंत्रण नाही का? त्यावेळेस सती मातेने विचार केला, मला निमंत्रण कदाचित पाठवलं असेल पण एखाद्या वेळेस कुठं हरवलं असेल म्हणून धाबत पडत भगवान शिवजींकडे आली. आणि शिवजीकडे आल्याच्या नंतर भगवान शिवजीला हात जोडून विनंती केली की प्रभू तुम्ही मला माझ्या पित्याच्या घरी सुंदर प्रकारचं त्या यज्ञाच्या आयोजन आहे त्या यज्ञाला जाण्याकरता मला तुम्ही काय करा, आज्ञा द्या. त्यावेळेस भगवान शिवजीने सांगितलं, सते अगं तुला माहिती नाही का मूळ असल्याशिवाय स्त्रीने कधीही आपल्या माहेरी जायचं नसतं. आणि बिगर मुळाची जर ती गेली तर तिचं ते माहेर खपत असतं, हे शास्त्र तुला माहिती नाही का सते? त्यावेळेस सती मातेने सांगितलं, नाही एखाद्या वेळेस मूळ पाठवलं असेल पण माझ्यापर्यंत पोहोचवलं नसेल, तुम्हाला यायचं तर येऊ नका, यायचं तर या बरं का, नसलं यायचं तर येऊ नका, पण मला तरी आज्ञा द्या. नाविलाज झाला. भगवान शिवजीने सांगितलं जा, पण नंदीला सोबत घेऊन जा. नंदीला सोबत सती मातेने घेतलं. इकडं सुंदर प्रकारचं यज्ञाचं आयोजन केलेलं होतं. आहुत्या मागून आहुत्या वेदाच्या उद्घोषामध्ये यज्ञामध्ये पडत होत्या महाराज. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम गणानन्त्वा गणपतिं हवामहे ओम प्रियानन्त्वा प्रियपतिं हवामहे ओम निधिनान्त्वा निधिपतिं हवामहे ओम शर्वाय सितमूर्तये नमः स्वाहा ओम भवाय जलमूर्तये नमः स्वाहा ओम रुद्राय वायुमूर्तये नमः स्वाहा ओम भीमाय आकाशमूर्तये नमः स्वाहा ओम यज्ञनारायणाय नमः स्वाहा. इकडे आहुत्या मागून आहुत्या पडत होत्या. साक्षात सती तिथं नंदीला घेऊन आली. नंदीला घेऊन आल्याच्या नंतर त्या दक्ष प्रजापतीच्या पत्नीने सतीला पाहिलं आणि सतीला पाहिल्याबरोबर सांगितलं की हे सती अगं तू का आलीस इथं, तुला निमंत्रण नव्हतं ना? तुझ्या बापाने जर तुला पाहिलं तर तळपायाच्या मस्तकाला जाईल. सती आल्या पावल्याने चालती हो. सतीने सांगितलं आई मला माहिती आहे माझ्या पतिराजांकडून माझ्या पित्याचा अपमान झालाय म्हणून, पण त्या अपमानाची एवढी मोठी शिक्षा असते का? माझा बाप आहे ना, मी माझ्या बापाचं दर्शन घेईल, आहे तीच माझी सारी न सिदोरी. मी माझ्या सोबत जी सिदोरी आणली ती माझी मी खाईल. मी इथं कुठल्याही प्रकारचा कुठल्याही वस्तूला स्पर्श करणार नाही, फक्त मला माझ्या बापाचं दर्शन घ्यायचंय. दक्ष प्रजापती असा यज्ञाच्या जवळ उभा होता. सतीला पाहिल्याबरोबर तळपायाच्या मस्तकाला गेली बरं का. सतीने दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, पाय सारवलेत महाराज या दक्ष प्रजापतीने. राग आला सतीला सुद्धा. सतीची सुद्धा तळपायाच्या मस्तकाला गेली, गरगर डोळे फिरवले आणि सांगितलं, होऊन या माझा बाप, हा घेई माझा श्राप. तू माझा बाप म्हणून घेतोस ना, अरे तुझ्यापासून उत्पन्न झालेल्या या देहालाच मी आता शिल्लक ठेवणार नाही. माझ्या पतिराजांची निंदा तू करतोस का? ज्या मुखाने तू निंदा करतोस ते तुझं शिरकमल गळून पडल्याशिवाय राहणार नाही, असा श्राप दक्ष प्रजापतीला दिला. आणि त्या हवनकुंडामध्ये सती मातेने उडी मारली महाराज. उडी मारल्याबरोबर राखेमध्ये रूपांतर सतीचं झालं. तेवढ्यामध्ये नंदी धावत पडत भगवान शिवजीकडे आला. घडलेली संपूर्ण वार्ता सांगितली. भगवान शिवजीने आपली एक शिखा कापली, त्या शिखेपासून एक वीरभद्र निर्माण केला. त्या वीरभद्राने 1000 वीरभद्र निर्माण केले आणि ते 1000 वीरभद्र दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस करण्याकरता आले. संपूर्ण यज्ञाचा विध्वंस केला. दक्ष प्रजापतीचा सुद्धा शिरच्छेद केला. ते शिरकमल कुठं जाऊन पडलं काय की जंगलामध्ये बरं का. भगवान शिवजींची पुन्हा परत सर्व देवतांनी स्तुती केली, शांत केलं, सांगितलं प्रभू दक्ष प्रजापतीच जर नसेल तर या प्रजेचं काय होईल, म्हणून तुम्ही त्याला जिवंत करा. भगवान शिवजीने सांगितलं त्याचं शिरकमल कुठं पाहत शोधा, जर भेटलं तर घेऊन या. महाराज ते सगळे दूत गेले तिथं. कुठेही
शिरकमल दक्ष प्रजापतीचं भेटायला तयार नाही. तेवढ्यामध्ये तिथं बकरा होता बरं का, एक अज होता. त्या बोकडाचं शिरकमल छेदल्या गेलं आणि ते बोकडाचं मुख दक्ष प्रजापतीला लावलं आणि त्या बकऱ्याच्या आवाजामध्ये, बकऱ्याच्या मुखातून जी भगवान शिवजीची स्तुती दक्ष प्रजापतीने केली, त्यामुळं भगवान शिवजी लवकर प्रसन्न होतात बरं का. आपण भगवान शिवजीच्या पिंडीच्या जवळ गेलो की टाळी वाजवतो आणि पुन्हा बकऱ्यासारखा आवाज काढतो. तसा जर आवाज काढला तर भगवान शिवजी सुंदर प्रकारचे लवकर प्रसन्न होत असतात, कारण भोळ देव ते. ते लवकर महाराज छोट्या स्वरूपातून सुद्धा सुंदर प्रकारचं प्रसन्न होणारी खऱ्या अर्थाने ती देवता आहे. एक बिल्वपत्र जरी त्याला वाहिलं पूर्ण श्रद्धेने तरी सुद्धा तो भगवान परमात्मा काय होतो महाराज, प्रसन्न होतो. म्हणून तर महाराज एका ठिकाणी कवींना म्हणावं लागलं, भगवान शिवजींची थोडी जरी स्तुती केली तर लवकरात लवकर प्राप्त होणारं आणि लवकरात लवकर प्रसन्न होणार जर कुठली देवता असेल तर ती भगवान शिवजी आहेत बरं का. मी विनोदाने सांगत असतो, ऐका ना. एक चोर होता, या गावावरून त्या गावावर सारखं चोऱ्या करत फिरायचं बरं का. त्याला तोच बिझनेस, त्याचा धंदाच तो होता. एकदा ते एका गावामध्ये आलं, गावामध्ये सगळ्या बाजूने फिरलं, काही त्याला मुद्देमाल सापडला नाही. त्याला वाटलं चलता चलता गावाच्या बाहेर एक भगवान शिवजींचं मंदिर आहे, चलता चलता आपण काय करू, भगवान शिवजीच्या मंदिरामध्ये जाऊन काही जर दानपेटीमध्ये भेटलं तर बघू. ते चोरट महाराज भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये आलं. इकडं तिकडं दानपेटी फोडून पाहिली, त्या दानपेटीमध्ये सुद्धा काही नव्हतं. पुजाऱ्याने सगळं नेलेलं होतं बरं का. काय करावं, इकडं तिकडं पाहायला लागलं. एवढ्या मोठ्या गावामध्ये आलो, आपल्याला काहीच मुद्देमाल सापडला नाही. आजची रात्र आपली फुकट जाईल म्हणून इकडं तिकडं पाहिलं. वर पाहिलं तर घंटा दिसला बरं का. एक भला मोठा असा 20-25 किलोचा आप्पा घंटा होता. प्युअर मस्त सुंदर प्रकारचा पंचधातूचा तो घंटा पाहिला आणि त्याला वाटलं तो घंटा जर आपण चोरला तर कशा तरी 20-25 हजार रुपये आपले निघतील. पण हात त्या घंट्याला घालायला लागला, धरायला लागला घंटा. हात त्याला महाराज पुरायला तयार नाही तिथपर्यंत. काय करावं, उभा राहण्याकरता सुद्धा काही सापडायला तयार नाही. तेवढ्यामध्ये भगवान शिवजीची खाली पिंड होती. त्याला काय त्या चोराला देवन धर्मन काय. भगवान शिवजीच्या पिंडीवर पाय दिला महाराज. त्या पिंडीचा आधार त्या घंटाला पकडण्याकरता घेतला. पिंडीवर पाय दिल्याबरोबर आतमध्ये त्या पिंडीमधून भगवान शिवजी विचार करतात की आतापर्यंत कितीतरी बिल्वपत्र माझ्या अंगावर आणून टाकतात म्हणे लोक. किती श्रद्धेने मला पूजन माझं करतात. अहो, हाराच्या राशीच्या राशी माझ्या समोर आणून टाकतात, फुलं आणून टाकतात, मला सर्व झाकून टाकतात त्या फुलाने. पण असा भक्त मी पाहिला नाही की ज्याने स्वतःचा देह माझ्यावर समर्पित करून टाकलाय. ते कशा करता गेलत महाराज, घंटा चोरायला गेलत ते चोरट. पण भगवान शिवजीने महाराज विचार वेगळा केला. अहो, हे स्वतः माझ्यावर उभा राहिलंय म्हणजे सगळा देह माझ्यावर समर्पित केला. असा भक्त मला पुन्हा भेटला नाही. भगवान शिवजी तिथं प्रसन्न झाले आणि त्याला वरदानच देऊन टाकलं महाराज. एवढं भोळं दैवत भगवान शिवजी बरं का. लवकर प्रसन्न होणार. भगवान शिवजी प्रसन्न झाले. दक्ष प्रजापतीला पुन्हा परत सुंदर प्रकारचं महाराज जिवंत केलं. जिवंत केल्याच्या नंतर दिवसामागून दिवस निघून गेले. आता सती मातेने त्याग केलेला होता स्वतःच्या शरीराचा. भगवान शिवजी प्रपंचापासून अलिप्त होते म्हणून भाव समाधीमध्ये बसले. पण त्याच काळामध्ये एक तारकासुर नावाचा राक्षस अतिशय उन्मत्त झालेला होता आणि त्या तारकासुराला भगवान ब्रह्मदेवाने वरदान दिलेलं होतं की भगवान शिवजीच्या ओजापासून, तेजापासून उत्पन्न झालेल्या पुत्राकडून तुला काय होईल, सुंदर प्रकारचं मरण येईल. त्या तारकासुर नावाच्या त्या राक्षसाने असं वरदानच प्राप्त करून घेतलं होतं. त्याला माहिती होतं आता सती गेली, भगवान शिवजीचं लग्नच नाही तर पोरग कुठून होणार. म्हणजे मी अमर झालो असं कोणाला वाटत होतं, त्या तारकासुराला वाटत होतं. पण भगवान शिवजी महाराज भाव समाधीमध्ये बसल्याच्या नंतर त्याच दक्ष प्रजापतीच्या यज्ञाची राख हिमालय पर्वतावरती आणून टाकली होती आणि त्या राखेपासून पर्वतस्य पुत्री सा पार्वती, त्याच सती मातेने पार्वतीच्या स्वरूपामध्ये तिकडे हिमालयाच्या घरी जन्म घेतला बरं का. ती लहानाची मोठी झाली. मोठी झाल्याच्या नंतर नारदांनी भविष्य सांगण्याकरता आले. नारदांनी सांगितलं तुझ्या त्या सुंदर प्रकारच्या पुत्रीने, तुझ्या मुलीने ये हिमालया, जर भगवान शिवजीची आराधना केली तर सगळे अमंगळ जे काही आहेत गुण, ते अमंगळ गुण भगवान शिवजीमध्ये मंगलकारीच आहेत. तो भगवान शिवजी तुमच्या पुत्रीला, तुमच्या मुलीला निश्चित वर प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.
नाही, पण त्याच्याकरता तपश्चर्या करायला पाहिजे. भगवान सुंदर प्रकारच्या शिवजीला प्राप्त करण्यासाठी पार्वती मातेने तपश्चर्या करायला सुरुवात केली बरं का. दिवसामागून दिवस निघून गेले. भगवान शिवजी भावसमाधीमध्ये उत्थान पावत नव्हते. सगळ्या महाराज देवतांनी महाराज भगवान शिवजीच्या समोर येण्याचा प्रयत्न केला. भगवान शिवजीला समाधीतून बाहेर आणण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा भगवान शिवजी समाधीतून बाहेर येत नाहीत. कामाला बोलवण्यात आलं आणि कामाला सांगितलं तू भगवान शिवजीच्या समाधीचा भंग कर. त्यावेळेस भगवान शिवजीच्या समोर महाराज काम नृत्य करायला लागला. वसंत ऋतूचं आगमन केलं. रतीला सोबत घेतलं. पंचविषयाचे बाण आपल्या धनुष्यावरती चढवले. सुसू करत भगवान शिवजीकडे सोडले आणि तेवढ्यामध्ये भगवान शिवजीने रागामध्ये आपला तिसरा नेत्र उघडला. कामाला तिथंच जाळून खाक करून टाकलं. खाक करून टाकल्याच्या नंतर रती हात जोडून उभी राहिली आणि सांगितलं या देवतांनी आम्हाला तुम्हाला समाधीतून बाहेर आणण्याकरता काय केलं, आम्हाला समोर आणलं होतं. माझ्या पतीचा कुठल्याही प्रकारचा अपराध नसताना तुम्ही त्याला जाळून भस्म केलं. माझे पतिराज मला तुम्ही पुन्हा परत प्राप्त करून द्या. असं म्हटल्याबरोबर भगवान शिवजीने सांगितलं की नाही आता नाही, पण ज्यावेळेस भगवान परमात्मा कृष्ण स्वरूपामध्ये या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण होतील त्यावेळेस जब यदुवंश कृष्ण अवतारा हो यही हरण महामही भारा, या संपूर्ण महीचा भार हलका करण्याकरता कृष्ण अवतार होईल. त्यावेळेस त्याचा पुत्र प्रद्युम्न म्हणून हाच काम तुला त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असं वरदान भगवान शिवजीने दिलं. आणि दिल्याच्या नंतर देवतांना विचारलं की का मला उठवलं. देवतांनी सर्व हकीकत सांगितलं. तारकासुर नामाचा राक्षस उत्पन्न झालाय, उन्मत्त झालाय आणि त्याला मारण्याकरता तुमचा विवाह होणं अतिशय गरजेचं आहे. प्रभू तुम्ही माता पार्वती सोबत विवाह करा, ती तपश्चर्या तुम्ही पती म्हणून प्राप्त होण्याकरता करते. असं म्हटल्याबरोबर सप्त ऋषींना परीक्षा घेण्याकरता पाठवलं. सप्त ऋषींनी सांगितलं काही हरकत नाही विवाह करण्याकरता बरं का. परीक्षेमध्ये उत्तीर्ण माता पार्वती झाली. माता पार्वतीला घेऊन हिमालयाकडे सोपवलं. हिमालयाला सांगितलं लवकरात लवकर तू काय कर, लग्न समारंभाचं आयोजन कर. सुंदर प्रकारचं दैदिप्यमान असा विवाह मंडप सजवण्यात आलेला होता. नारदांनी दधीची महामुनींनी सुंदर प्रकारचं भगवान शिवजींच्या विवाहाचा मुहूर्त काढला. आता महिला मंडळीने जर फुलं आणली असतील तर आपापसामध्ये किंवा तांदूळ आणले असतील तर आपापसामध्येच तिथं वाटून द्या बरं का. आपण फक्त एक औपचारिकता म्हणून भगवान शिवजींचा विवाह इथं कथेच्या माध्यमातून पार पाडणार आहोत. जर काही फुलं वगैरे खाली असतील तर पुरुष मंडळीला लवकरात लवकर त्याच्या अशा बारीक बारीक पाकळ्या करून वाटून द्या. आपण भगवान शिवजीचा विवाह एक संक्षिप्त स्वरूपामधून आपल्यासमोर इथं आयोजित काय करणार आहोत, पार पाडणार आहोत. सुंदर प्रकारचं महाराज भगवान शिवजींना सुद्धा सुंदर प्रकारचं सजवण्याकरता अनेक प्रकारचे भूताबळ तिथे एकत्रित झाले. सर्व देवता आपापला शृंगार करून सुंदर प्रकारचे निघाले आणि निघाल्याच्या नंतर भगवान शिवजींचा शृंगार करण्याकरता सर्व भूताबळ आले. आता सर्व गणच होते ना, भगवान शिवजींचा सुंदर प्रकारचा शृंगार करायला लागले बरं का सर्व भूत. गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात शिवही संभुगन करही संगारा जटा मुकुट अरुमोर सवार. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शिवही संभुगन करही संगारा जटा मुकुट अरुमोर सवार. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कंकण कहि रे ब्याला तन विभूति कहि बहिरे छाला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कुंडल कंकण बहिरे ब्याला तन विभूति पट कहि रे छाला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सर्व भूताबळ महाराज भगवान शिवजीचा शृंगार करायला लागले. आता देशोदेशीचे भूतावळ होते. एक जण भगवान शिवजीच्या समोर आलं आणि आल्याच्या नंतर सुंदर प्रकारच्या फुलांचा हार बनवला महाराज भगवान शिवजीच्या गळ्यामध्ये घालायला लागलो. ते दुसरं भूत म्हटलं तुला काही कळतं का नाही म्हणे. अरे अशा या फुलांच्या हाराने आपला देव शोभून दिसणार नाही. एक भूत धावत पळत मृत्यूलोकामध्ये आलं. 10-20 माणसं पकडले आणि 10-20 माणसाचे शिरकमल तोडले महाराज. सुंदर प्रकारची रुंडमाळा बनवली त्या शिराची आणि भगवान शिवजीच्या गळ्यामध्ये घातली. शिवई संमुगन करई संगारा जटा मुकुट अरुमोर सवार. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कुंडल कंगन बहिरे ब्याला तन विभूति कहि कहि रे छाला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ससिलाट सुंदर सिर गंगा नयन तीन उपवीत भुजंगा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सुंदर प्रकारच्या रुंडमाळ घातली कोणाला, भगवान शिवजीच्या गळ्यामध्ये. आणि रुंडमाळ घातल्याच्या नंतर
समोर आलं. आपला देव कशाने शोभून दिसेल. पुन्हा परत मृत्यू लोकामध्ये आला आणि स्मशान भूमीमध्ये गेल्याच्या नंतर स्मशान भूमीमधून असे 2-3 टोपले भर राख घेतली महाराज. आणि राख घेतल्याच्या नंतर भगवान शिवजीच्या संपूर्ण अंगाला राख ती फासली. अतिशय दैदिप्यमान भगवान शिवजीचं मुख दिसायला लागलं. ससिललाट सुंदर सिरगंगा नैवती उपवीत भुजंगा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. एक भूत पुन्हा परत समोर आलं. ते म्हणे आणखी कसा भगवान परमात्मा सुंदर दिसेल. एकाने वासुकी नावाचा सर्प आणला. भगवान शिवजीच्या गळ्यामध्ये सर्प टाकून दिला. एक जण उठला, धावत पळत जाऊन गंगाच पकडली महाराज. आणि गंगा आणून भगवान शिवजीच्या जटेवरती सुंदर प्रकारची विराजमान केली. जटाही सर्पाच्या सुंदर प्रकारच्या दोरीने बांधली. बांधल्याच्या नंतर एक जण धावत पळत गेला, चंद्र आणला. चंद्र भगवान शिवजीच्या सुंदर प्रकारच्या जटेवरती विराजमान केला. त्या चंद्राच्या मंद प्रकाशाने आणि त्या राखेने महाराज भगवान शिवजीचं सुंदर प्रकारचं ते शिरकमल सुंदर प्रकारचं शोभून दिसायला लागलं. कर त्रिशूल आरूढ मृग विराज चले बसे जटे बाजे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. किसी बसे नहीं मुस्काए पर लायक दुल्हने जग नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असे बसे शब्द ज्ञान श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. महाराज सुंदर प्रकारचा हातामध्ये एक जणाने त्रिशूल दिलं. एक जणाने सुंदर प्रकारचं भगवान शिवजीच्या हातामध्ये एक कमंडलू सुद्धा दिलं, डमरू दिलं. आणि भगवान शिवजी त्या नादामध्ये सुंदर प्रकारचं सर्व भूतावळांच्या समवेत भूते वेताळ नाचती आणि हर्षयुक्त उमापती. भगवान शिवजीचा संपूर्ण शृंगार केला. आणि शृंगार केल्याबरोबर भगवान शिवजीच्या समोर नंदीला उभा केलं. आणि नंदीला उभा केल्याच्या नंतर भगवान शिवजी नंदीवरती बसले. पण बसले तेही उलट बरं का. जिकडं नंदीचे पाठ आहे तिकडं भगवान शिवजीने तोंड केलं. आणि समोर जिकडं तोंड होतं तिकडं पाठ भगवान शिवजीने केली. असं का केलं? कारण नंदी हा धर्माचं प्रतीक आहे. धर्माच्या पाठीमागं कोण येतो हे पाहण्याकरता भगवान शिवजी उलट बसले बरं का. आणि भगवान शिवजीची ही वऱ्हाडी मंडळी निघाली कुठं? हिमालयाच्या दिशेने. तिकडं माता पार्वतीला सुंदर प्रकारचा शृंगार केलेला होता. विवाह मंडप सजवण्यात आलेला होता बरं का. अनेक प्रकारचे दिशोदिशीचे संपूर्ण राजे भगवान शिवजीच्या विवाहाला तिथं स्थानापन्न झालेले होते. अनेक प्रकारचे देवतागण मंडळी महाराज संपूर्ण तिथं आलेले होते बरं का. तेवढ्यामध्ये इंद्र आपल्या ऐरावत हत्तीवर बसून हिमालयामध्ये आला. हिमालयवासियांनी विचारलं, तुम्ही नवरदेव आहेत का? इंद्राने सांगितलं, मी नवरदेव नाही, नवरदेव पाठीमागं आहे. त्या हिमालयवासियांना एवढा आनंद झाला. अरे याच्यासारखे जर चांगले चांगले नवरदेवाच्या याच्यामध्ये वऱ्हाडी जर असतील तर नवरदेव किती सुंदर असेल. हा पुन्हा परत भगवान ब्रह्मदेव आले. ते पुन्हा परत हिमालयवासियांनी विचारलं, का हो म्हणे तुम्ही नवरदेव आहेत का म्हणे म्हातारे? ते म्हणे नाही नाही, पाठीमाग आहे म्हणे नवरदेव अजून. वा वा. अरे ज्या वराडामध्ये चांगले चांगले बुजुर्ग लोक आहेत, अतिशय विद्वान आहेत, वेद धारण करणारे आहेत हातामध्ये, तो नवरदेव किती सुंदर असेल. तेवढ्यामध्ये भगवान विष्णू आले. आणि विष्णू आल्याबरोबर भगवान परमात्म्याचं ते मुखमंडल पाहिलं महाराज. अरे कोट्यावधी सूर्य ज्याच्या मुखमंडलावरून वाळून फेकून द्याव्यात एवढं सुंदर प्रकारचं तेजपुंज स्वरूप पाहिलं भगवान विष्णूंचं. आणि त्या हिमालयवासियांनी विचारलं, तुम्ही नवरदेव आहेत का? भगवान विष्णूंनी सांगितलं, मी नाही, नवरदेव पाठीमागं आहे. बाबा असे सुंदर सुंदर जर समजा वऱ्हाडी मंडळी असतील तर नवरदेव किती सुंदर असेल. तेवढ्यामध्ये हिमालयामध्ये महाराज भगवान शिवजीच्या वऱ्हाडी मंडळीने या भूतांनी प्रवेश केला. आणि प्रवेश केल्याबरोबर लेकरवाळा असं खेळत होते अंगणामध्ये. त्यांनी येताना ते भूतावळ पाहिले. एकाला हात नाही, एकाला तोंड नाही, एकाला एक डोळाच नाही बरं का. नुसतं धड घेऊन आलेलं एक जण, एक जणाला पायच नाही बरं का. आणि असे ते अकराळ विक्राळ स्वरूपाचे भूत पाहिले. आणि ते लेकर जे धावत पळत गेले आणि सांगितलं, मम्मी पप्पा लवकरात लवकर दरवाजे बंद करा म्हणे, नाही तर नाश्त्यावरही खाऊन टाकतील आपल्याला ते. हा सगळ्यांनी महाराज दरवाजे बंद केले. आतमध्ये असे घाबरत घाबरत बसायला लागले. हे सगळं भगवान शिवजीचं वऱ्हाडी मंडळी त्या हिमालयामध्ये घुसलं. मोठमोठ्याने नाचायला लागले बरं का. मोठमोठ्याने ओरडायला लागले. शृंगी भंगी मोठमोठ्याने सुंदर प्रकारचे महाराज वाद्य वाजायला लागले. डमरू कोणी वाजायला लागलं, कोणी काहीही वाजत होतं जे हाताला सापडल ते बरं का. सगळे भयभीत झाले ते हिमालयवासी. तेवढ्यामध्ये
त्या हिमालयाची पत्नी असणारी मैना माता हातामध्ये सुंदर प्रकारचं पंचारतीचं ताट घेऊन भगवान शिवजीच्या समोर आली आणि भगवान शिवजीचं ते अक्राळ विक्राळ स्वरूप पाहिलं बरं का. डोक्यावर काय चंद्र आहे, डोक्यावर काय गंगा वाहते, गळ्यामध्ये काय सर्प घातलेला आहे महाराज, व्याघ्रांबर धारण केलेलं आहे, गजचर्म पांघरलेलं आहे, हातामध्ये त्रिशूळ आहे, दुसऱ्या हातामध्ये डमरू वाजवतात भगवान शिवजी आणि सगळी अंगाला राख फासलेली आहे. असं ते अक्राळ विक्राळ स्वरूप पाहिलं. माता पार्वतीची आई असणारी मैना माता, त्या मैना मातेला दुःख झालं की अशा अमंगळ वेशधाऱ्यासोबत माझ्या सुकुमार असणाऱ्या कन्येचा विवाह लावून देण्याची वेळ आज आली. नारद तिथं आले, भगवान शिवजीचा अधिकार सांगितला. माता पार्वती ही तुझी जगज्जननी आहे आणि जगज्जननीचा अवतार असल्यामुळं भगवान शिवजी आणि माता पार्वती एकत्रित येणं गरजेचं आहे असं संपूर्ण भाकीत नारदांनी केल्याबरोबर पुन्हा तिला आनंद झाला. सुंदर प्रकारचं पंचारतीच्या ताटाने ओवाळलं कोणाला, भगवान शिवजींना, आणि विवाह मंडपामध्ये आणण्यात आलं. आणण्यात आल्याबरोबर महाराज संपूर्ण देवतागण मंडळी आपला आपला जसा जसा अधिकार तसा तसा आपल्या आसनावरती बसले आणि बसल्याच्या नंतर सर्वांना अक्षदा वाटण्यात आल्या. दधीची महामुनी आणि सुंदर प्रकारच्या नारदांनी काढलेला भगवान शिवजींचा जो विवाहाचा मुहूर्त होता तो जवळ आला आणि जवळ आल्याबरोबर माता पार्वतीला समोर उभा केलं, भगवान शिवजींना समोर उभा केलं. मधामध्ये अंतपाठ घालण्यात आला, सर्वांना अक्षदा वाटण्यात आल्या. तुम्हाला सुद्धा वाटल्यात का, आल्यात का तुमच्याकडं? एक औपचारिकता म्हणून आपण विवाह संपन्न करणार आहोत बरं का. आणि सुंदर प्रकारच्या ऐन योग्य मुहूर्तावरती भगवान शिवजींच्या विवाहाला प्रारंभ झाला. शिवतनय वरिष्ठम सर्व कल्याण मूर्ती परशकमलहस्तं शोधितं मोदकेन अरुण कुसुममाला व्याललंबोदरंच मम हृदय निवासं श्री गणेशं नमामि. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि. सुलग्न सावधान, इष्टदेवता चिंतन सावधान, कुलदेवता चिंतन सावधान, ग्रामदेवता चिंतन सावधान, श्री लक्ष्मी नारायण चिंतन सावधान, श्री उमा महेश्वर चिंतन सावधान, वऱ्हाडी सावचित्त सावधान, राजंत्री सावचित्त सावधान. हो राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, हो राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. श्री रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान जी महाराज की जय. सुंदर प्रकारची वरमाला भगवान शिवजीने माता पार्वतीला घातली, पार्वतीने वरमाला भगवान शिवजींना घातली आणि योग्य मुहूर्तावरती माता पार्वतीचा आणि भगवान शिवजींचा विवाह पूर्ण झाला. संपन्न झाल्याच्या नंतर माता पार्वतीला घेऊन महाराज भगवान शिवजी आले कैलास पर्वतावरती आणि कैलास पर्वतावरती आल्याच्या नंतर गृहस्थी जीवन जगत असताना अगदी अल्प कालावधीमध्ये 1 वर्षामध्ये भगवान शिवजीच्या त्या गृहस्थी जीवनाला एक फल लागलं महाराज, ते म्हणजे कार्तिकेय महाराजांच्या स्वरूपामध्ये कार्तिकेय महाराजांचा जन्म झाला आणि त्याच कार्तिकेयाकडून त्या तारकासुर नामक राक्षसाचा वध झाला, उद्धार झाला. एक दिवस भगवान शिवजी आणि माता पार्वती महाराज एकांत स्थानांनी बसलेले असताना अगदी प्रसन्न पाहिलं बरं का भगवान शिवजीला. आणि माता पार्वती हात जोडून भगवान शिवजीच्या समोर उभी आली. गत जन्माची आठवण माता पार्वतीला झाली बरं का. माता पार्वती म्हणू लागली, सांगानाथ अहो ज्या रामाची परीक्षा घेतल्यामुळं मला त्या देहाचा त्याग करावा लागला, ज्या रामाची परीक्षा घेतल्यामुळं मला तुमच्यापासून वेगळं राहावं लागलं, बरं ज्या रामाची परीक्षा घेतल्यामुळं मला तुम्हाला पुन्हा परत प्राप्त करण्याकरता दुसऱ्या जन्मामध्ये घनघोर अशी तपश्चर्या करावी लागली, मी त्या रामाची परीक्षा घ्यायला नको होती. सांगा ना
ते नेमकं आराध्य दैवत तुमचं असणार राम, ते परमतत्व कोण आहेत अशी शंका माझ्या मनामध्ये निर्माण झाली. कारण मला एक राम माहिती आहे, एक राम अवधेश कुमारा, जिनकर चरित विदित संसारा, नारी बिरह दुख लहेहु अपारा, भय शोक रणु रावण मारा. एक राम मला माहिती आहे की जो अयोध्या नरेश राजा दशरथाचा पुत्र राम आहे, आणि एक राम ज्याला वेद पुराण श्रुती नीती म्हणून म्हणतात. ते राम वेगळे वेगळे आहेत का दोन्ही एकच आहेत हे कृपया करून तुम्ही मला सांगा. असं म्हटल्याबरोबर भगवान शिवजीने स्मितहास्य केलं आणि सांगितलं, पार्वती अगं मागच्या जन्मामध्येच तुझा संदेह नाहीसा झाला, पण माझ्या मुखातून तुला ती रामकथा श्रवण करायची म्हणून तो असा मूढवत प्रश्न मला विचारते. काही हरकत नाही. माझ्या वाणीला पवित्र करण्याकरता, माझ्या स्वांत सुखाय, माझ्या अंतःकरणाच्या सुखाकरता मी काय करतो, तुला ते इत्यंभूत संपूर्ण रामचरित्र सांगतो. माता पार्वतीला भगवान शिवजी ते रामचरित्र सांगायला लागलेत बरं का. आणि मीही तुम्हाला ते रामचरित्र सांगणारे, पण आज नाही. आज नाही. ते रामचरित्र कधी सांगणारे, उद्या सांगणारे बरं का. म्हणून उद्याच्या कथेमध्ये मला सुंदर सुंदर प्रकारचं दिव्य चरित्र तुम्हाला श्रवण करायला भेटणारे. राजा दशरथाचा वृत्तांत तुम्हाला ऐकायला भेटणारे. आणि उद्या खऱ्या अर्थाने रामाचं प्रागट्य आपल्याला इथं करायचंय. म्हणून कार्यकर्ते मंडळीने पाळणा इथं आणायचा आहे. ह्या ज्या तरुण मुली आहेत ना, ह्या सगळ्या या मुलींना माझी आग्रहाची विनंती राहील बरं का. दिदे उद्या येताना सर्वांनी साड्या घालून यायचंय, कारण उद्या निर्गुण निराकार